मित्रांनो नमस्कार. आज आपण आलो आहे उमराणीमध्ये मेजर चन्नाप्पा आवटी यांच्या दावणीला. तर ज्यांच्याकडे महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि उंच आणि तब्बल 41 लाख रुपयाची मागणी आलेला सोन्या बैल आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे अनेक मोठ्या मापाची बैल आहेत. तर यांची संपूर्ण माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव माजी सैनिक चन्नाप्पा अण्णाप्पा आवटी, तालुका जत, जिल्हा सांगली, मुक्काम पोस्ट उमराणी. कधीपासून आहे ह्या नादात? हे नाद आम्हाला तसं पाहिजे तर पूर्वीपासून होतं हा. लहानपणी, पण तो म्हणजे आम्ही सर्व्हिस वगैरे लागल्यामुळं त्याच्यावर काय लक्ष दिलं नाही. नंतर रिटायरमेंट आल्यानंतर एक 10-12 वर्षाला पोरं वगैरे सगळं सेट झाल्यानंतर मग परत हे नादाला सुरुवात केली. सुरुवातीला कुठला बैल घेतला? सुरुवातीला मी घेतलो तो चन्या बैल म्हणून होता गड इंग्लजचा. त्यांना पहिल्यापासून सुरुवात केलो. नंतर सोन्याला घेऊन आलो. नंतर असं हळूहळू करत परत राजाला आणलो. होळीपर्यंत राजा आणलो. राजा गेला, सर्जा गेला. आग लावायचं सर्जावरून होता ते, त्याचं पण झालं. म्हणजे भरपूर बैल मी बदली केलं. होय. आता सोन्याला बदली नाही केलं. आता किती आहेत आपल्याकडे? आता सध्या माझ्याकडे 5 आहेत. होय. इथं 4 आहेत, माळ्यात 1 आहे. खान कोणती? ह्या बैलाची खान कोणती? नाही, हे पण ह्याच्यात मुलगाच लागतोय. काका पत्नी आहे तोरी. बर. हे हिवरगाव सोन्याचा मुलगा. हिवरगाव सतीशकडे बैल गेले. सोन्या तिकुडी राजाचा मुलगा, त्याचा मुलगा ह्यो. म्हणजे ह्यो तिकुडी राजाचा मुलगा, हिवरगावचा सोन्या. दोघं भाऊ झाले. बर. आई 2 असलं ते 2 भाऊ झाले. एका बापाची 2 मुलं. त्याचा मुलगा ह्यो. आणि ह्यो पण खूप गाजलेला आहे. होय. ह्यो 6 लाख आपलं आदत मध्ये असताना मी ह्याला 7 लाखापर्यंत मागणी केली. पण त्यावेळी याचा रेट लय हाय होतो. 11 लाखापर्यंत चालू होतो बोलायला ते. म्हणताना लक्ष दिलं. नंतर हे सागर बिरादार मेंढीगरी त्याच्याकडे गेला. त्याच्याकडे थोडे दिवस राहिल्यानंतर ते आपलं पिकुंडी शिरसू दळवाई त्याच्याकडे पण थोडे दिवस राहिला. त्याच्यानंतर शिरोळला गेला. शिरोळवरनं परत पुण्याला गेला. पुण्यामध्ये पण त्यानं जागा बदलला, तिथं दुसरीकडे गेला. मग नंतर ओंकार कारंडे म्हणून आहे, जगदंबा गोशाळेचा मालक. तो मला म्हणला की असं माझ्याकडे बैल आहे, ते काय इथं चालत नाही, तुम्हाला चालत असेल तर घेऊन जावा. त्याचं कंडिशन पण ते खराब झालं, लय खराब झालं. इथं आल्यानंतर बरं झालं. ते एक 4 महिने झाला आणून. सोन्याने भरपूर नाव केलं तुमचं. सोन्यानंतर आपलं सोनं करून टाकलं आमचं. पूर्ण आमचा परिवार सोनं करून टाकला. होय. सोन्याला आणून आपल्याकडे किती वर्ष झाली आता? मला आता सोन्याला आणून 3 वर्ष 1 महिना झाली. होय. किती गाय भरले असतील आतापर्यंत? माझ्यावर 24 रनिंग आहे. 24 का? होय. भरपूर झाले की मग? भरपूर झाले. पैदास पण चांगली पडते. पैदास पण काय सांगायला नको. होय ना. सगळे सोन्याचे कालवड असलं तर सांगा, खोंड असलं तर सारखं फोन येईल. होय का? बरं, त्या बैलाची खान कोणती? ते लास्टला नाही लक्षात, सीतापूर खाणीच आहे तो. कोणत्या खाणीच आहे? हो, सीतापूर खाणीच आहे. लय तापड बैल. होय. काय इतकं तापड आहे की काय सांगायला नको. येसन तर अजिबात धरू देत नाही. त्याचं वय किती आहे? आता हे 6 जाती आलाय. होय. बर. आणि ही जो ना आपला कोळगोड यल्लापाच्याकडे एक बैल होतं, त्या बैलाचं आहे. लय माप होतो बैल. आणि ह्याची आई जी आहे ना, फुल क्वालिटीची होती. होय. त्यामुळे ह्यो पूर्ण आईवर गेलाय. होय. बैलाचा हाईट घेतला, पण तो बाकी सगळं जे आहे ना आईचं आहे म्हणता. एवढं हाईट आणि एवढं हे माप सध्या या मापाचं सध्या कुठं थोडं नाही आहे. का तर आत्ता जवळ 1 महिना झाला हे 4 जाती येऊन. होय. सध्या सोन्या एवढं माप आहे. आणि लय शांत. होय. स्वभाव लय चांगला. गोट्यावर बैल आहे, त्याची खान कोणती? ते पण चिकुंडी राजाचा मुलगा आहे. तो पण हाय क्वालिटीचा आहे. होय. सेम सोन्याचा बराबरी जातो. खुराक काय असतो आता बैलांना? खुराक काय हे की आपण रेग्युलर शेंग पेंड, सातू, मक्काचा वरडा. आम्हाला सांगा की नवीन पिढी जी आहे, तरुण पिढी, ते सर्व काही सांभाळायचं कमी केलंय. त्याच्याबद्दल तुमचं मत काय, किंवा तुम्हाला काय वाटते? असं आहे ना की सध्या लोक लवकर श्रीमंत होण्याच्या मागायला लागलेत.
की हेच काय ह्या पांढऱ्या जनावरांचं वर्षाला एकदा उत्पन्न होतं. हो. आणि जर्सीचं काय की आठवड्याला एकदा उत्पन्न. हा. सकाळी दूध काढलं, संध्याकाळी सकाळ संध्याकाळ दूध काढून डेअरीला घालायचं, आठवड्यात एकदा पगार येतोय, हो. त्याच्यावर घर खर्च वागतोय हो. आणि तेवढ्या पुरतं समाधान आहे. हो. पण तू काय माहितीये का, ह्या जनावरांचं खऱ्या जनावरांचं एक तर हा. हे जनावर हळूहळू सगळं लुप्त होत चाललेत. हो. तसं सांगायला बोलतो, आमचं सोने आल्यापासून गायी वाढल्यात, आमच्या गावात 200-250 गायी वाढल्यात. हो. परंतु ही जे जर्सी गायी आहेत हा. हे काही उपयोगाचे नाहीत. हो. तुम्ही किती फिरला असेल, हो. कुठल्याही गोट्यात तुम्ही गेला असेल, हो. ज्यांच्या घरात जर्सी गाय आहेत त्यांना विचारा, हा. तुमच्या घरात एवढा 10 जर्सी गाय आहेत, तुम्ही किती दूध खाता याचं? बरोबर. ते सांगणार की मी दूध काढल्यानंतर साबणाने हात धुतो, वास जात नाही हाताचं. बरोबर. आणि ते आपल्या स्वतःच्या पोरांना घालत नाही दूध, नाही. बरोबर. आणि सिटीतल्या पोरांना नेऊन विकतात. बरोबर. तिथं त्या पोरांचं आयुष्य बर्बाद करतात. बरोबर. हे जर्सी गाईचं दूध पोरांसाठी किंवा म्हणा मोठ्या माणसासाठी अजिबात फायदेशीर नाहीये. बरोबर. देशी गाईचं दूध एकच कप पाजा पोरांना, हा. अमृत पाजल्यासारखं आहे. हा. आणि एक तरी हिंदू धर्मामध्ये तुम्ही जन्माला आला असाल हो. हो. तर तुम्ही एक गाय तर दारफोड पाजला, हो. हो. की निदान त्याचं तोंड बघितलं आणि त्याच्या अंगावरनं जर मी हात फिरवला, बीपी माणूस असला तरी ब्लड प्रेशर कमी होतो. हो. ते बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की तसं पण नाही, की ब्लड प्रेशर शुगर असेल तर त्यांनी खिलार गायची सेवा करावी. हा, त्यांच्या अंगातलं जे रोग आहे हा. ते गाय ओढून घ्यावं म्हणून. आणि तुम्ही जे हे वशिंड आहे ना, हो. हे गाईला वगैरे जे वशिंड असते का नाही, हो. हे वशिंड हा. हे सूर्य नाडी आहे. होय. सूर्य नाडी आहे. ह्याच्यानं काय होते की जेवढं प्रतिकारशक्ती आहे ना ते सगळं ओढून घेते सूर्य. होय. शोषून घेतले. शोषून घेते. बर. बर. त्यामुळे आपल्या अंगातलं, आणि माझं स्वतः सांगतो, हा. मला चष्मा काढल्यानंतर पूर्ण क्लिअर आहे. हो. डॉक्टर सुद्धा मला आपलं चष्मा बनवणारा जप मध्ये एक बाळी म्हणून आहे, हा. ते पण म्हणलं काका तुम्ही काय केला की तुमचं चष्माचा नंबर कमी होत चालले, हा. बाकीचे नंबर वाढतात आणि तुमचे नंबर कमी का वाढले? हा. मी म्हटलं बाबा मी कंटिन्यू 3 महिने हा. झालं गोमूत्र घालतो संध्याकाळी झोपताना, बर. 2-3 थेंब. त्याच्यामुळे चष्मा त्याच्यामुळे माझं चष्माचा नंबर जिथं होतं तिथंच थांबलं कमी होत चाललंय. बरोबर. चष्मा नसताना मला मी सुई पण अगदी आरामशीर उठून काढू शकतो. होय. परंतु हे का लावतो, माझं डोकं दुखायला लागतं. मला 10-15 वर्षापासून सवय आहे, हा. 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 त्यामुळे डोकं दुखते काढले की. बरोबर. म्हणताना मी लावतो, अन्यथा मला दिसत नाही म्हणून मी घालत नाहीये. म्हणजे देशी गायचे गोमूत्र सुद्धा. हा, गोमूत्राचा परिणाम आहे. बरोबर. नैसर्गिक रेतनसाठी आपल्याकडे कुठून कुठून गाय येतात? मला ओव्हरऑल मला सांगायचे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नगरपर्यंत पोहोचलोय. होय. अहमदनगर. हो. अहमदनगरून एक गाव, जवळजवळ 24 गाय सोन्याला पुण्याची झालीच. बर. बर. आणि शंभूला 16 झाले. होय. एका वर्षात 16 गाय त्याला झाले पुण्याचे, हा. आणि याला 24, ह्याला 3. इथं आल्यानंतर 4 महिने 3 वेळा पुण्याचे आले, बर. खास पुण्याहूनच. म्हणजे काय आहे की या लोकांना की तिथं त्यांनी निर्धार केला, आपण शंभूकडे जायचं किंवा सरदारकडे जायचं काय सोन्याकडे जायचंय, बरोबर. तिथेच विचार करूनच येतात. बरोबर. आणि महाबळेश्वर हा. कपिला गाय, हा. हा. हे पण नाही की पांढरी गाय त्याची, हा. कपिला गाय आहे, हा. तो महाबळेश्वरने घेऊन आला होय. सोन्यासाठी. बरोबर. खास सोन्याकडे. हा, नगरवरनं एक माजी सैनिक 18,000 रुपये भाडं देऊन, होय. 18,000 भाडं बुक करून ऍडव्हान्स बुक करून येऊन गाय भरून गेला. बरोबर. हे शौकीन भरपूर आहेत, बरोबर. पैसे माणसाकडे भरपूर आहे, हो. परंतु काय की शौक पाहिजे, इच्छा पाहिजे माणसाकडे बरोबर. की आपण खरंच पैसे कुठं खर्च करा. ह्याच्याकडे जर घेऊन आली गाय, एका चांगली गाय, हा. आणि एक वर्ष 10 महिन्यानं त्यांच्या घरात एक खोंड जन्माला आला, हा. तर हे मी म्हणतो की त्यांना मिशनच मागावं लागेल पैसे मोजायला. बरोबर. एवढी किंमत वाढायला त्याला इकडं. आणि हे जेव्हापासून हे शरद क्षेत्र उठवलेच, हा. आणि आपलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना ह्याला राजमाता, गाईला राजमाता घोषित केलं, हा. तेव्हापासून तरी पोरांचं थोडस आता अलीकडे की इंटरेस्ट वाढत चाललाय. कल वाढलाय की. हा, की बाबा आपण एक सोन्याचं मुलगी आहे का बघावं. आता हे माता बाहेर बांधलेली ती कालोड बघा. हा. ते आता आमच्या एका दोस्तानं, जयसिंगपूरच्या एका दोस्तानं म्हटलं काका मला एक कालोड पाहिजे, आणि बघा तुमच्याकडे होत असलं तर या चीप मध्ये दिलाय. सोन्याची मुलगी आहे का? जन्मला मी 51,000 मागून आणतो, हा. त्यावेळी त्यानं दिलं नाही.
आणि आता किती 32,000ला काहीतरी घेऊन आलोय. होय. सोन्याचीच मुलगी आहे का ही पण? ही सोळ्याची मुलगी हा. आहे. इचलकरंजीचा एक आमचा दोस्त म्हटला की काका मला एक कालवड पाहिजे हा. आणि तुम्हाला चांगलं जे वाटते ते बघा खात्रीनं. हा. मी म्हटलं सोळ्याची मुलगी सगळी मला खात्रीच आहे, एवढंच की बोरा बघावं लागते थोडस. हा. मग त्यानं म्हटलं नाही आम्हाला काय कळत नाही याच्यातलं हा. आणि तुम्हीच मला घेऊन द्या. मग मी हे कालवड त्याला 32,000 मध्ये द्यायला लावलं. बर. किती वय हिचं? हिचं 6 महिने आहे. बर. माझ्या कमरेपेक्षा वर आहे. हो हो हो. बघा आताच खरं ह्याला मी जन्मल्या 50,000ला मागून 51,000ला मागून आलतो. हा. तो नाही दिलता. हा. पण तो आता त्या समाज होत म्हणून दिला. बर. ते मी आता उद्या पाठवणार जयसिंगपूरला, इचलकरंजीला. बर. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करा. धन्यवाद.